आणि हवामान खात्यानं आज रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलाय। मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी दिसतोय। जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक असून महाड, माणगाव, म्हसळा तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत, तर उत्तर रायगडातही पावसाची संततधार सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, मात्र अंबा नदी वगळता इतर प्रमुख नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे। आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पावसाचा जोर आहे तो कायम आहे। आता दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, तर उत्तर भागांमध्ये काही भागांमध्ये आहे तो रिमझिम पाऊस आहे तो सुरूच आहे। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यातली अंबा नदी आहे ती धोका पातळीपर्यंत पोहोचली, मात्र इतर ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सध्या इशारा पातळीपर्यंत आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत आहे ती वाढ झालेली आहे। आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये 382हून अधिक गावं आहेत ती दरड प्रवण क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये पोलादपूर आणि महाड या 2 तालुक्यांमध्ये दरड प्रवण क्षेत्र असलेली गावं आहेत, त्यांचा जास्त समावेश आहे आणि या गावांना आहे तो जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शिवाय योग्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। आपण बघितलं तर आज जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा परिणाम आहे तो मुंबई गोवा महामार्गावर देखील जाणवतोय, कारण मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। शिवाय माणगाव पुणे मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तिथे देखील वाहतूक आहे ती मंदावलेली पाहायला मिळते। त्यामुळे रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर अनेक मार्गांवर पाणी साचण्याची शक्यता आहे। शिवाय रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आल्यामुळे अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा आहे किंवा नदीकाठच्या गावांना असेल किंवा समुद्रकिनारी राहणारी वस्ती असेल या नागरिकांना देखील जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या आता करण्यात आलेल्या आहेत। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।